तुम्हाला ट्रेडिंगला सुरुवात करायची आहे, पण कोणतं मार्केट तुमच्यासाठी चांगले आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही इंस्टाग्रामवरती अशा बऱ्याच रील्स पाहिल्या असतील ज्यामध्ये बरेच लोक सांगतात की इंडियन मार्केट चांगले आहे, फॉरेक्स मार्केट चांगले आहे, नाही तर क्रिप्टो मार्केट चांगले. पण मी तर तुम्हाला असंच सांगेल, तुम्हाला जे मार्केट जमतं त्याच मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. आणि तुम्हाला कसं काय कळणार की कोणतं मार्केट तुमच्यासाठी चांगलं आहे? तर मी तुम्हाला 1-2 महिन्याचा असा बेसिक रोड मॅप देतो ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर समजून जाईल की तुमच्यासाठी कोणतं मार्केट चांगलं आहे. तर त्यामध्ये पहिल्या महिन्यात तुम्ही काय करा, मार्केट एक बेसिक शिकून घ्या. तिन्ही मार्केटचे बेसिक शिकून घ्या आणि त्यावरती स्टडी आणि अनालिसिस चालू करा. आणि दुसऱ्या महिन्यात आहे ना तुम्ही त्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला चालू करा. पण ती ट्रेडिंग तुम्ही डेमो अकाउंट वरती करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका समजून जातील. आता आणि तुम्ही त्या ट्रेड मध्ये जे काही मिस्टेक करणार आहे ना ते जनरल मध्ये नोट करा. आता तुम्ही इथं 3 वया पाहू शकता. माझे 3 वर्षाचे 3 जनरल आहे. हे 2023 आहे, 2024 आणि आत्ताचं 2025 आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 20/6/2023 ला मी एक ट्रेड घेतला होता. त्यावेळेस मी इंडियन मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत होतो आणि त्यामध्ये माझा 143 रुपयाचा लॉस झाला होता आणि त्यावर मध्ये मी सर्व नोट्स लिहिल्या होत्या. तर तुम्ही असेच ट्रेडिंग जनरल मेंटेन करा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल तुम्ही कोणतं चुका करताय आणि तुमच्यासाठी कोणतं मार्केट हे चांगलं आहे.